मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात व्यासपीठावर उभं राहून महिला सन्मानाच्या घोषणा करणारे नेते आपण अनेकदा पाहतो. हे नेते महिलांवर अन्याय झाला तर आंदोलन करतात. आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी आणि तिच्या सन्मानासाठी किती जागरूक आहोत हे वारंवार बोलत असतात. पण जेव्हा याच मोठ्या नेत्याच्या घरात चार भिंतीच्या आड त्याच्याच घरातील महिलेचा छळ होतो, तेव्हा संपूर्ण समाज मन सुन्न होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशीच एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. आणि ही काही राज्यातील पहिलीच घटना नाहीये. मंडळी, राजकारणात ऍक्टिव्ह असणाऱ्या एका बड्या राजकीय नेत्याच्या घरातील सुनेनं माध्यमांसमोर येत तिच्यासोबत कुटुंबात होणाऱ्या अन्यायाचा पाढाच वाचलाय. ती म्हणाली, 7 वर्ष झालं माझा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तसंच भावनिक छळ होतोय. मला मारहाण झाली, माझ्यावर अघोरी उपचार करण्यात आले, मला गोमूत्र देखील प्यायला दिलं, माझे केसही कापण्यात आले. तिचे हे धक्कादायक खुलासे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेलच आणि प्रश्नही निर्माण झाला असेल की नेमकं कोण आहे ही महिला, कोणता बडा नेता, नेमकं त्यांच्या घरात काय घडलं होतं, काय आरोप झाले. या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, हे आरोप कुठल्याही सामान्य राजकीय कुटुंबावर झालेले नाहीत. हे आरोप एका बड्या नेत्याच्या कुटुंबावर झाले आहेत आणि ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांच्या कुटुंबावर. आरोप करणारी महिला विनायक राऊत यांची सून गीतेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांच्यावर गिरिजा राऊत यांनी अत्यंत गंभीर आणि अंगावर काटा आणणारे असे आरोप केले आहेत. गिरिजा राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्सद्वारे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेण्याआधी विनायक राऊत कोण आहेत हे आधी समजून घेऊ. विनायक भाऊराव राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील जुनं नाव. शिवसेनेच्या जुन्या फळीतील ठाकरे कुटुंबाच्या विश्वासातील आणि कोकणच्या राजकारणातील मोठं वजनदार नेता म्हणून त्यांना ओळखतात. त्यांनी 1985 आणि 1992 या काळात मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं. 1999 मध्ये विले पार्ले मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले. पुढे शिवसेनेचे सचिव, विधान परिषदेचे सदस्य आणि नंतर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार अशी त्यांची राजकीय वाटचाल झाली. 2014 आणि 2019 अशा सलग 2 लोकसभा निवडणुकात त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळवला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र नारायण राणे यांनी त्यांचा पराभव केला. संसदीय नोंदीनुसार 16व्या लोकसभेत त्यांची उपस्थिती 80% होती आणि त्यांनी 1000हून अधिक प्रश्न विचारले होते. 17व्या लोकसभेतही ते दुसऱ्यांदा खासदार झाले होते. तर त्यांचा मुलगा गीतेश राऊत हे मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 89 चे नगरसेवक म्हणून राजकारणात सक्रिय आहेत. पण राजकारणासोबत त्यांचे व्यावसायिक संबंधही आहेत. ते कॉर्पोरेट नोंदी एकत्रित करणाऱ्या उपलब्ध डेटाबेसनुसार गीतेश राऊत हे हॉटेल्स, रिसॉर्ट, ट्रान्सपोर्ट आणि टोल सेवा या क्षेत्राशी त्यांचा व्यावसायिक संबंध असल्याचं समोर आलंय. डिसेंबर 2017 मध्ये गीतेश राऊत आणि गिरिजा यांचा विवाह अत्यंत थाटामाटात अलिशान पद्धतीने पार पडला होता. एका बड्या राजकीय घराण्याची सून म्हणून गिरिजा राऊत या घरात आल्या होत्या. पण लग्नानंतर जे काही घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. गिरिजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळासह महाराष्ट्राच्या जादूटोणाविरोधी कायद्याशी संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवलाय. या प्रकरणात राऊत कुटुंबियांसोबत फिरोज बाबा आणि काझी बाबा यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण मंडळी, प्रश्न असा आहे की नेमकं या घरात काय घडलं होतं. डिसेंबर 2017 मध्ये सुरू झालेल्या एका लग्नाची गोष्ट 7 वर्षानंतर थेट पोलीस ठाणे आणि पत्रकार परिषदेपर्यंत कशी पोहोचली असेल बरं. ही गोष्ट सुरू होते डिसेंबर 2017 मध्ये. मोठ्या थाटामाटात अलिशान पद्धतीने आणि कोट्यावधी रुपये खर्च करून गिरिजा आणि गीतेश राऊत यांचं लग्न लावून देण्यात आलं होतं. गिरिजा यांच्या माहेरची परिस्थिती चांगली असल्याने त्यांनी लग्नात कोणतीही कसर सोडली नव्हती. राजकारणातील एक मोठं नाव असलेल्या विनायक राऊतांच्या घरात आपली मुलगी सुखात राहील अशीच त्यांच्या कुटुंबाची अपेक्षा होती. पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच या स्वप्नांचा चक्काचूर झाला. गिरिजा जेव्हा सासरी आल्या तेव्हा त्यांना समजलं की त्यांचे सासरे विनायक राऊत हे त्यांच्या पहिल्या पत्नीला सोडून दुसऱ्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत एका अलिशान घरात राहतात. तर गिरिजा आणि गीतेश यांना राहण्यासाठी
राहण्यासाठी ज्या घरात ठेवण्यात आलं होतं तो चक्क एक झोपडपट्टीचा एरिया होता. लग्नाआधी या दुसऱ्या लग्नाची किंवा घराची कोणतीही कल्पना गिरिजा आणि यांच्या कुटुंबाला देण्यात आली नव्हती. ही त्यांच्या आयुष्यातली पहिली मोठी फसवणूक होती, असं त्या पत्रकारांसोबत बोलताना म्हटल्या. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं 6 दिवसांसाठी हनीमूनला उटीला गेलं होतं. पण हाच हनीमून या नात्यातील वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. गिरिजा यांच्या आरोपानुसार गीतेशने त्यांच्यासोबत शारीरिक जवळीक ठेवण्यात पूर्णपणे टाळाटाळ केली. जेव्हा गिरिजा यांनी गीतेशला याबद्दल विचारलं तेव्हा मेंटल कनेक्शन होणं आधी गरजेचं असतं, अशी उडवाउडवीची उत्तरं दिली. लग्नानंतर जवळपास वर्षभर त्यांच्यात वैवाहिक संबंध हे आलेच नाही. त्यानंतर छळाची मालिकाही सुरू झाली होती. उटीवरून परतताना पालीच्या गणपती मंदिरात साडी आणि दागिन्यांमुळे गिरिजा यांना चालायला उशीर होत होता. तर गीतेशने लोकांसमोर त्यांना अपमानास्पद भाषेत बोलून तीव्र अपमान केला. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या एका प्रवासादरम्यान जवळीक साधण्याच्या कारणावरून गीतेशने गिरिजा यांना मारहाण केली आणि वाद झाल्यानंतर अनेकदा उपाशीही ठेवलं. 2018 मध्ये या कथेला एक अत्यंत भयानक आणि धक्कादायक वळण मिळालं. पती गीतेशची लैंगिक असमर्थता लपवण्यासाठी राऊत कुटुंबाने डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अंधश्रद्धेचा आणि अघोरी उपायांचा मार्ग निवडला. 2018 पासून ते 2022 पर्यंत गिरिजा यांच्यावर सतत अघोरी उपचार केले गेले. त्यांना कोकणातील आणि सिंधुदुर्ग पट्ट्यातील वेगवेगळ्या तांत्रिक बाबांकडे नेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तिथे गिरिजा यांच्या अंगावरून जिवंत कोंबडा उतरवणे, कणकेच्या बाहुल्या, तांब्याची तार आणि मांसाच्या तुकड्याचा वापर करून उतारे करणे असे प्रकार केले गेले. गिरिजा यांचे न धुतलेले कपडे आणि त्यांच्या डोक्याचे केस काढून जादूटोणा करण्यात आला. त्यांना बळजबरीने कच्चे गोमूत्र, हळद आणि अगरबत्तीची उदी पाण्यात टाकून पेला भरून प्यायला दिलं जायचं. गिरिजा यांना हायपोथायरॉइड आणि अजूनही मानसिक तणावाची औषधं देखील दिली जात होती, ज्याने त्यांच्या आरोग्याची पूर्णपणे वाट लागली होती. गर्भधारणेच्या नावाखाली ही सर्व अघोरी पद्धत त्यांच्यासोबत केली जात होते. घरात गीतेश असताना सासू खूप चांगली वागायची, पण गिरीश नसताना गिरिजा यांना टोमणे देणं, त्रास देणं, मानसिक त्रास देणं हे सासूकडून सुरू असायचं. इतकंच नाही तर गीतेश आपल्या फोनमध्ये गिरिजा यांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद ठेवायचा. खासदार विनायक राऊत यांच्या राजकीय कार्यक्रमामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून गिरिजा यांना मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या दिल्या जायच्या. त्यांच्या कपड्यांवर, वागण्यांवर आणि संपूर्ण आयुष्यांवर सासरच्यांनी बंदी घातली होती. एवढा त्रास होत होता तर 7 वर्ष गिरिजा गप्प का राहिल्यात या प्रश्नाचं उत्तर देताना गिरिजा यांनी सांगितलं की एका मोठ्या राजकीय कुटुंबाविरुद्ध जाण्याचं धाडस करणं सोपं नव्हतं. त्यांच्यावर प्रचंड राजकीय आणि कौटुंबिक दबाव होता. त्यांना घरात एखाद्या कैद्यासारखं टॅप मोड मध्ये ठेवलं जात होतं. पती गीतेश त्यांना सतत धमकी द्यायचा की माझ्या वडिलांनी निवडणुकीसाठी 2 कोटी रुपये लावलेत. तुझ्यामुळे जर त्यांच्या प्रतिष्ठेला किंवा इमेजला धक्का लागला तर मी तुझा काय गेम करेन हे तू बघ. तर दुसरीकडे सासरे विनायक राऊत हे वर्षातून फक्त 2दा नवरात्रीला आणि घटस्थापनेला आणि तसेच दसऱ्याला घरी यायचे आणि गिरिजा यांनाच जबाबदाऱ्या घेण्यास सांगायचे. त्यांनी कधीही आपल्या मुलाला किंवा पत्नीला योग्य वागणूक देण्याचं समजवलं नव्हतं. गिरिजा यांच्या या आरोपानंतर विनायक राऊत यांनी सुनेचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांच्या म्हणण्यानुसार गीतेश आणि गिरिजा हे 3 वर्षापासून एकत्र राहत नाही. 2018 मधील घटनांची तक्रार 2026 मध्ये का केली जातीये असा प्रश्नही त्यांनी गिरिजाला उपस्थित केलाय. विनायक राऊत यांच्या दाव्यानुसार दोघांची घटस्फोटाची केस सुरू आहे. गिरिजा यांनी दर महिन्याला 5 लाख रुपये खर्चासाठी 10 कोटी रुपयांचे अतिरिक्त रक्कम, 2 कोटी रुपयांची मानसिक नुकसान भरपाई, 5 खोल्यांचं घर आणि ऑटोमॅटिक कारची मागणी केल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे तक्रार करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. अघोरी उपचार आणि जादू टोण्याचे आरोपही त्यांनी पूर्णपणे फेटाळले आहेत. आम्ही त्या पंथातले नाही असं सांगत त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा उल्लेख केला. म्हणजे मंडळी, एका बाजूला 7 वर्ष मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि भावनिक छळ झाल्याचा दावा करणारी गिरिजा राऊत आहे, तर दुसऱ्या बाजूला हे सगळे आरोप खोटे असून वैवाहिक आणि आर्थिक वादातून तक्रार झाल्याचा दावा करणारे विनायक राऊत आहेत. आता या सत्य नेमकं काय हे पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल. पण या प्रकारामुळे एक मोठा सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय.
राजकीय पुढाऱ्यांच्या घरातील महिलांना खरंच सुरक्षित वाटतं का? हा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय. पण एका मोठ्या राजकीय नेत्याच्या घरातील बंद दरवाजा मागचा कौटुंबिक वाद आज थेट महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. मंडळी, या प्रकरणावर तुमचं मत काय? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला नक्की फॉलो करा.